मुंबईत अजून खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात व्हायची आहे, पण अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध मात्र लागलेत। गणेश चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीच्या निर्मितीला वेगही आलाय। पर्यावरण स्नेही मूर्तींची मागणी वाढत असली तरी पीओपीच्या मूर्ती अजूनही जास्त विकल्या जात आहेत। मूर्तीच्या किमती विविध कारणांमुळे दरवर्षी 10% वाढतात। त्यातच 1 जुलैपासून पीओपी रंग यावर 28% जीएसटी आकारण्यात येणार आहे। त्यामुळे मूर्तीच्या किमती किमान 40% वाढण्याचा अंदाज आहे। मूर्तिकारांना जीएसटीतून वगळण्याची मागणी आता केली जाते। आम्ही गणपती बाप्पाचा मूर्त्या बनवतो। गणपती बाप्पाचे पारंपरिक व्यवसाय आम्ही जागृत ठेवतो आहे, पण जर जीएसटी लागली तमाम आमच्याकडे जेवढे कारागीर काम करतात त्या कारागिरावर पण जीएसटी तेवढीच लागणार आहे। जीएसटी कमीत कमी 30-35% वाढण्याचा संभव मूर्त्यांमध्ये आहे आणि त्याचा फटका गिऱ्हाईकांना बसेल आणि गिऱ्हाईकांनंतर आम्ही छोटे मूर्तिकार आहोत, त्यांना आम्हालाही त्याचा फटका पडेल। तर सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावे। पीओपीच्या जर आपण हे घेतल्या गोणी घेतल्या किंवा काथा घेतला त्याच्यासाठी लागणारा रंग धरला तर ह्याच्यावर जवळजवळ 27% वाढ होणार आहे। त्यामुळे गणपती मंडळांचा एक ठराविक बजेट असो मूर्तीसाठी तो कुठेतरी कोलमडणार आहे। तर आमची एक विनंती होती की शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा। जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मूर्तीच्या नोंदणीला सुरुवात होते। आधीच बहुतेक व्यापाऱ्यांनी पीओपीच्या गोण्यांच्या किमती वाढवल्या आहेत। जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होईल, त्यामुळे मूर्तीच्या किमतीही वाढणार आहेत। म्हणूनच योग्य तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। देवेंद्र कोल्हटकरचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।